इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये बुद्ध धम्म प्रचार प्रसार पावला। पण बुद्ध धम्म प्रचार प्रसार पावला, पण महाराष्ट्राला बुद्ध धम्माची ओळख कशी झाली याची जर आपण माहिती घेतली तर आपल्याला कळून येईल की बुद्ध धम्म जो महाराष्ट्रात आला तो या जागी पहिल्यांदा आला। ती जागा आणि ते ठिकाण म्हणजे मुंबई जवळचं एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण, तो म्हणजे सोपारा। सोपाऱ्यातून बुद्ध धम्म महाराष्ट्रात कसा आणि कोणी आणला याचा इतिहासात नोंद आहे। हा मुंबई जेव्हा 7 बेटांमध्ये होती तेव्हा हे ठिकाण, हे सोपारा हा ठिकाण अत्यंत महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं। आणि या व्यापाराच्या निमित्ताने इथून गेलेले जे व्यक्ती होते, इथले स्थानिक व्यक्ती होते, त्यांचं नाव होतं पुन्ना, जे चंदनाचे व्यापारी होते। या चंदनाच्या व्यापाराच्या निमित्ताने ते भारतातल्या अनेक ठिकाणांवर जात होते आणि अशा वेळेस त्यांना आदरणीय भिक्खू संघाचा संपर्क झाला आणि भिक्खू संघाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारण्यासाठीचा निर्णय घेतला आणि त्यावेळेला ते चंदनाचे व्यापारी होते।